सांगितलेलं सगळं जसंच्या तसं झालं पाहिजे. नाही तर आठवते ना, डायरेक्ट 1 तास. होणार ना शेठ. नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5च्या या मनोरंजक एपिसोडमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. लग्नादरम्यान आमचं बॉन्डिंग झालं तेव्हा मी तिच्या डोळ्यात पाहिलंय. तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम होतं. प्रेक्षक हो, मध्यंतरी आपल्या सुपरहिट मालिकांमध्ये खूप काही घडून गेले. नवरी मिळे हिटलरला मध्ये एजे स्वतः आपल्याला माहेरहून घेऊन जायला आल्याने लीला हुरळून जाते. मला खात्री होती तुम्ही मला परत घेऊन जाल. तुम्ही कधीच माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याचवेळी सरोजिनीचा तिला फोन येतो. आजी. दोघींनाही एकमेकींना भेटण्याची प्रचंड ओढ लागलेली असते. हॅलो आजी. हो, आम्ही निघालो, पोचूच. हो लवकर ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. मला तर तुला मी कधी बघते असं झालंय ग. आजी, मी पण तुम्हाला कधी भेटते असं झालंय मला. आता सगळं छान होणार आहे. खरंच छान होईल. खूप चांगलं केलंस तू लीला. सरोजिनी लीलाच्या कामाचं कौतुक करते. ऑफिसमध्ये किती छान काम केलंस तू. प्रमोद आणि विराजच्या पाठीशी उभी राहिलीस तू. बोलता बोलता सरोजिनी एक वाक्य उच्चारते, ज्यामुळे लीला अवघडते. त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलंय. आजी, इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे. मी ठेवू? ठीक आहे मी फोन ठेवते. घरी आल्यावर बोलूया आपण. हा हो. पुढे जहागीरदारांच्या घराच्या दाराशी लीलाची पावलं अडखळतात. तिला चल. ती आपल्या मनातील सल एजे समोर मांडते. एजे, मी नाही येणार. का? एजे, मी एक घर सोडून गेले ना तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा या घरातली सगळी जण मला ऍक्सेप्ट करतील तेव्हाच मी परत येईन. एजे, तुम्ही सगळ्यांना बाहेर बोलवा ना एजे मोठ्या दिलाने तिचं म्हणणं मान्य करतो. प्लीज. इथे बाहेरच वोटिंग करू आपण, आणि मग त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. प्रेक्षक हो, सावळ्याची जणू सावली या मालिकेतील नाट्यमय वळण पाहून तुम्ही स्तब्ध व्हाल. सारंग तयार होत असताना त्याच्या कोटाच्या खिशात त्याला एक कपलिंग सापडतं आणि फ्लॅशबॅक सुरू होतो. तिलोत्तमा, सारंगचं जे कफलिंग हरवलं होतं ना ते या सावलीने चोरलंय. हे बघ. फ्लॅशबॅक संपताच भावनांच्या कल्लोळात सापडलेला सारंग संतापाने ते कफलिंग फेकून देतो. या क्षणाचा ऐश्वर्या धूर्तपणे वापर करते. ती सारंगला मानसिक गोंधळात टाकण्यासाठी अस्मीचा विषय छेडते. सारंग, ऑफिसला जाण्याची तयारी दिसते. गुड. ॲटलिस्ट तू या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतोयस. व्हेरी गुड. ठीक आहे, मी निघतो. बाय. अस्मीची काळजी वाटते मला. अस्मीची काळजी? का? नाही, म्हणजे आधी मलाही ती आवडली नव्हती, खटकली होती, पण काही गोष्टी नंतर समजल्या. पण एक गोष्ट कन्फर्म आहे सारं, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. अस्मी खरी असणार आहे, रादर ती खरी आहे. लग्नादरम्यान आमचं बॉन्डिंग झालं तेव्हा मी तिच्या डोळ्यात पाहिलंय. तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम होतं. सारंगच्या मनात विचारांचं वादळ उठतं.
ऐश्वर्या त्याच्या भावनांना खोल गर्तेत ढकलू पाहते. सो सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं. बघ, म्हणून मी तुला सांगत नव्हते. टेक केअर. तर तू एक काम कर, तू ऑफिसला निघ, माइंड डायव्हर्ट कर तुझं. मी आलेच. एक्सक्यूज मी. सारंग विचारांच्या चक्रात अडकत जातो आणि ऐश्वर्या मात्र त्याची अवस्था पाहून मनोमन सुखावू लागते. मंडळी, लाखात एक आमचा दादामध्ये आलेले प्रसंग तुम्ही एकदा पाहिले तर संपूर्ण एपिसोड बघूनच थांबाल. समीर आणि तेजश्रीच्या लग्नाचा दिवस. डेकोरेशन पाहून तुळजाला अपार आनंद होतो. किती छान डेकोरेशन केलंय हे. हो ना सूर्या, खूप छान डेकोरेशन केलंय ना. सूर्याचं हृदय आनंदानं गदगदून जातं. कष्टाच फळाला आला तुळजा. बहिणीच्या प्रेमापायी त्याचं मन गलबलून जातं. माझ्या तेजूचं लग्न होतंय आज. थोडाच वेळ तिथं थाटामाटात ती तिच्या नवऱ्याच्या गळ्यात हार घाल. सप्तपदी होईल. तिच्या गळ्यात कोणाच्या तरी नावाचं मंगळसूत्र असेल आणि एका क्षणात ती दुसऱ्याची होऊन जाईल. माझी तेजू माझ्यापासून लांब जाईल. दरम्यान दुष्ट शत्रुघ्न आपले प्लॅन यशस्वी करण्यासाठी अधीर झालेला असतो. हॅलो, झाला का सगळा बंदोबस्त? हे बघा, जग इकडचं तिकडं झालं ना तरी चालेल, पण ते गुरुजी आहेत ना, हॉलवर पोचता कामा नाही. तेव्हा पाताळ यंत्री जालिंदर समोर शत्रुघ्न आपल्या कपटी योजनेची रूपरेषा स्पष्ट करतो. चिरंजीव. डॅडी, तुम्हाला सांगतो, बाकीचे नवरदेव ना लग्नाच्या दिवशी गुरुजी मंडपात लवकर पोचतोय का नाही याची वाट बघत असतात, आणि एक आम्ही की गुरुजी मंडपात पोचलाच नाही पाहिजे याची तयारी करतोय. आपण एक तरी गुरुजी पाहिजे, नाही तर लग्न कसं होणार? अहो डॅडी, सगळी सेटिंग झाली. कसं आहे, आपण त्यांचा गुरुजी गायब केलाय, आपला गुरुजी तयार आहे ऑलरेडी तिकडे. हे झालं गुरुजींचं. बेनं कुठे? हे काय आलं? तेवढ्यात पिंट्या येतो. या 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 नवरदेव या. जालिंदर त्याला प्रेमाने थेट धमकीचा डोस पाजतो. ए पंटर चिंट्या का चंटर पिंट्या, सांगितलेलं सगळं जसंच्या तसं झालं पाहिजे, नाही तर आठवते ना, डायरेक्ट 1 तास. होणार ना शेठ, तुम्ही जसं सांगितलंय तसंच होणार. झालंच पाहिजे. चला. कटाचा भाग असलेल्या पिंट्याकडे मम म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि जाता जाता मंडळी, लक्ष्मी निवास या महामालिकेविषयी यातील नाट्यमय घडामोडी चड्डशी जाणून घेऊया. एका आश्वासक सकाळी श्रीकांत ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतो. थांब श्रीकांत. तो निघणार इतक्यात वनजा डबा घेऊन येते. आई मुलामध्ये आपुलकीच्या शब्दांची देवाणघेवाण होते. किती रे घाई तुला श्रीकांत? हा, माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये सध्या तुला. अगं काय करू, आज मीटिंग्स इतक्या लाईंड अप आहेत की. माहितीये श्रीकांत, तू कामात इतकं बुडवून घेतलं स्वतःला, तर आयुष्य एन्जॉय कधी करणार? कोणी सांगितलं मी लाईफ एन्जॉय करत नाही म्हणून? तू, आनंदी, मी, आपण सगळे मजेत आहोत की. माहितीये मला, आनंदी असणं आणि आहे त्यात आनंद मानून घेणं यात फरक असतो ना. तुला एक सांगू, तुझ्या इतकं शब्दात मला कोणी पकडू शकत नाही. ऑफिसला जाण्यापूर्वी श्रीकांत आनंदीला भेटायला जातो. जाण्याआधी एकदा आनंदीला भेटतो. आनंदीच्या बालमनावर झालेल्या परिणामाबद्दल वनजा श्रीकांतकडे चिंता व्यक्त करते. थांब श्रीकांत, उठवू नकोस रे तिला, झोपू दे रे थोडा वेळ. रात्रभर नीट नाही झोपली ती. झोपेत बोलतच होती काल सुद्धा. काय बोलत होती? तेच, मला माझ्या आईची आठवण येतेय. आई कुठे आहे, मला आईकडे जायचंय. ती उठली की मला फोन करायला सांग. भाऊक झालेला श्रीकांत आनंदीला आईच्या ममतेने पाहतो आणि ऑफिससाठी निघतो. आई. जाण्यापूर्वी तो चिंताग्रस्त वनजाकडे पाहतो. आई, तुला काही बोलायचंय का? नाही,
पैसे हवे? नाही श्रीकांत, काही नाही. दे इकडे. अरे एका ब्लँक चेकवर सही करून तो चेक वनजाला देतो. यावर तू तुला हवी ती अमाऊंट लिही. श्रीकांत, अरे एवढा विश्वास कोणावरही ठेवू नये. नात्यात विश्वासच जास्त महत्वाचा असतो. आपलं नातं सख्ख नसलं तरी तुम्हाला इतक्या प्रेमाने वाढवलंयस, ते प्रेम पैशात मोजता येणार नाही. येतो. त्यानंतर रवी आणि सुपर्णामध्ये मालदीवच्या ट्रिपबद्दल चर्चा सुरू होते. डार्लिंग, मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? तुला मॉलदीव्सला जायचंय ना? ऑब्व्हियसली जायचंय. वर्षातून एखादी मॉलदीवची ट्रिप नाही ना झाली त्याला वेस्ट गेल्यासारखं वाटतं. पण तुझा भाऊ सही करेल ना? डोंट वरी, मम्माला ना मी व्यवस्थित इमोशनल ब्लॅकमेल केलंय. अरे एव्हा ना दादाने फाईन केलीही असेल. आपण शुअर शॉट मॉलदीव्सला जातोय. दॅट्स माय गर्ल. चिंतेत असलेल्या वनजाच्या हातून सुपर्णा तो चेक घेते. मम्मा, मम्मा चेकवर साईन घेतलीस? बघू. मालदीवला जायला अधीर झालेल्या सुपर्णाची वनजा चांगलीच कान उघडणी करते. लव्ह यू मम्मा, लव्ह यू सो मच. हे पैसे रवीने तुझ्याकडे मागितलेत सुपर्णा. ऍक्च्युली आम्ही ना मॉलदीव्सला जायचं ठरवलंय. पण तुला कसं कळलं? लाज नाही वाटत तुला? कम ऑन मम्मा, त्यात कसली लाज वाटायची? ते पैसे तुझे नाही आहेत सुपर्णा, हे श्रीकांतचे पैसे आहेत. आयुष्यात कधीतरी कष्ट केलेस ना तर तुला कळेल की पैसे कमवायला किती मेहनत करावी लागते. पण तुला पैसे कमवता येत नाहीत. तुला आणि रवीला फक्त पैसे उडवता येतात. आणि आज आपण इतक्या ऐशो आरामात राहतोय हे फक्त श्रीकांतमुळे. सुपर्णा वनजाला नात्यांची जाणीव करून देते, मात्र वनजा तिला वास्तवाची जाणीव करून देते. तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस? मम्मा, तू विसरतीयस का मी तुझी सख्खी मुलगी आहे आणि श्रीकांत तुझा सावत्र मुलगा आहे. बास सुपर्णा, तुझ्यात आणि श्रीकांतमध्ये खूप फरक आहे. तो खूप समजूतदार आहे आणि जरी मी त्याला जन्म दिला नसला तरी सुद्धा माझं त्याच्यावर जास्त प्रेम आहे. त्याची जास्त काळजी आहे आणि खूप जास्त अभिमान आहे मला त्याचा. कारण हे सगळं वैभव श्रीकांतनी स्वबळावर कमवलेलं आहे. पण तुला फक्त उधळपट्टी करता येते. त्यानंतर वनजा सुपर्णाच्या हातातील चेक खेचून घेते आणि तो काढून टाकते. मम्मा अगं थांब. मम्मा काय करतेस तू? मम्मा स्टॉप इट. मम्मा दुसऱ्याच्या पैशावर मजा मारण्यापेक्षा थोडेसे तरी कष्ट करायला शिक सुपर्णा, ते जास्त चांगलं होईल. रागाने लाल झालेली सुपर्णा तिथून तरातरा निघून जाते. प्रेक्षको, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.